नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे आपला ट्रान्सफॉर्मर आणि याच ट्रान्सफॉर्मरवरती इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना सीबीटी एक्झाममध्ये भरपूर महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. मग तेच महत्त्वाचे प्रश्न, असे प्रश्न की जे सीबीटी एक्झाममध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात, याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. वेळ वाया न घालवता चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो. पहिली गोष्ट ट्रान्सफॉर्मर लक्षात राहू द्या की ट्रान्सफॉर्मर काय करतो. ट्रान्सफॉर्मर हा एक व्होल्टेजला स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करणारा डिव्हाइस आहे, जो की व्होल्टेजला आपल्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करू शकतो. मग व्होल्टेज कमी किंवा जास्त झालं म्हणजे करंट कमी किंवा जास्त होतो. ही जी थेरी आहे ना, तर ही आपण थेरी नंतर कधीतरी बघू. आज डायरेक्ट काय करू, क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये जेवढे क्वेश्चन असतील, क्वेश्चन सोबत जेवढी थेरी येईल, सोबत इम्पॉर्टंट थेरी मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रश्न बघा, विच टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर यूज ॲज अ हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन. आता तुम्हाला माहित असेल की नॉर्मली आपला जो जेवढे ट्रान्सफॉर्मर आहेत ना, ते सगळेच्या सगळे ट्रान्सफॉर्मर 50 हर्ट्ज वरती काम करतात. मग हे झाले आपले पॉवर ट्रान्सफॉर्मर, जे की आपण 50 हर्ट्ज साठी वापरतो. पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या इक्विपमेंट्समध्ये आपण कधी काय करावं लागतं, आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर वापरावं लागतात. मग या हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मरसाठी जी कोर डिझाईन केलेली असते, ती कोर वेगळ्या मटेरियलची बनावं लागते. नॉर्मली आपली कोर सीआरजीओ स्टीलची असते, कोल्ड रोड ग्रेन ओरिएंटेड स्टील. पण जे हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन असतात, जसं की हाय फ्रिक्वेन्सीसाठी, तर या हाय फ्रिक्वेन्सीसाठी फेराइट कोर वापरली जाते. आणि त्याने तो ज्याला कोणता ट्रान्सफॉर्मर वापरला जातो, तर फेराइट कोरवाला ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. हे डायरेक्ट लक्षात ठेवण्यासारखा प्रश्न आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा, नंतरचा प्रश्न काय विचारला, व्हॉट इज अ रिलेशन बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी व्होल्टेज. काय विचार त्यांनी, प्रायमरी आणि सेकंडरी व्होल्टेज याच्यामधलं नेमकं काय रिलेशन विचारलं त्यांनी. आयडियल कोणत्या ट्रान्सफॉर्मरसाठी विचारलं, आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या की जर तुमचा ट्रान्सफॉर्मर हा दोन टाईपचे ट्रान्सफॉर्मर असतात. एक असतो आयडियल ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा असतो प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर आणि एक असतो आयडियल ट्रान्सफॉर्मर. आता आयडियल म्हणजे नावात बघा, त्याचे आयडियल म्हणजे असा ट्रान्सफॉर्मर की आयडियल म्हणजे एकदम काय म्हणता येईल त्याला, असा ट्रान्सफॉर्मर ज्याच्यामध्ये काही लॉसेस नाही राहणार, जो एकदम परफेक्ट ट्रान्सफॉर्मर आहे. कोणतीच गोष्ट जगामध्ये परफेक्ट नसते. मग आता असा ट्रान्सफॉर्मर जर का समजा, एक असा ट्रान्सफॉर्मर की ज्याच्यामध्ये काहीच लॉस होत नाही, जेवढं त्याला इनपुटला व्होल्टेज दिलं तेवढंच तो आउटपुटला देतो, आणि सोबत त्याच्यामध्ये लॉसेस पण शून्य असतात, अशा ट्रान्सफॉर्मरला आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आणि हा ट्रान्सफॉर्मर एक्झिस्ट करत नाही. एक्झिस्ट करतो का नाही म्हणजे रिअल लाईफ मध्ये हा ट्रान्सफॉर्मर सापडत नाही, कारण प्रत्येक डिव्हाइसमध्ये काहीतरी लॉस होणार, प्रत्येक डिव्हाइस काहीतरी स्वतः म्हणजे जेवढं इनपुटला देईल तेवढं आउटपुटला देणार नाही. मग असा ट्रान्सफॉर्मर जो की एक्झिस्ट रिअल लाईफ मध्ये एक्झिस्टही करतो आणि त्याच्यामध्ये लॉसेस असतात, कमी का असताना पण लॉसेस असतातच प्रत्येक ट्रान्सफॉर्मर मध्ये. मग त्या ट्रान्सफॉर्मर आपण प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर म्हणतो, म्हणजे जो आपल्या रिअल लाईफ मध्ये आढळतो. मग असा मी काय सांगितलं, आयडियल ट्रान्सफॉर्मरची कंडिशन काय असते की त्याच्यामध्ये लॉसेस होणार नाही, जेवढं तुम्ही इनपुटला व्होल्टेज देणार तेवढंच तुम्हाला आउटपुटला भेटणार. मग तेच रिलेशन दाखवणार इक्वेशन आपल्याला इथं बघायचंय. बघा, त्यांनी काय विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन विचारलं प्रायमरी आणि सेकंडरी व्होल्टेजचं. मग जर तुम्ही बघितलं E1 इज इक्वल टू V1 आणि E2 इज इक्वल टू V2, म्हणजे प्रायमरीचं व्होल्टेज हे सेकंडरीचं व्होल्टेज इतकं राहील, किंवा सेकंडरीचं व्होल्टेज हे सेकंडरीच्या म्हणजे EMF इज इक्वल टू सेकंडरीचं व्होल्टेज. मग इक्वल राहत असेल E1 इज इक्वल टू V1 आणि E2 इज इक्वल टू V2, तर अशा कंडिशनला आपण आयडियल कंडिशन म्हणतो. म्हणून ए या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर. बाकी ग्रेटर दॅन लेस दॅन आहे. बघा, E1 V2 सोबत आहे म्हणून हे नाही, E1 इज इक्वल टू V1 असं रिलेशन म्हणणार. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 3 बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ कन्झर्वेटर टँक इन अ ट्रान्सफॉर्मर. जर तुम्ही ट्रान्सफॉर्मर बघितलं असेल, जे मोठमोठे ट्रान्सफॉर्मर असते ना, हा ट्रान्सफॉर्मर असतो. या ट्रान्सफॉर्मरच्या वरती नाही का इथं बखोल्स रील लावतात, आणि इथं नाही का अजून एक छोटी टँक लावलेली असते, आणि असा ब्रीदर असतो. मग आता या कन्झर्वेटर टँकचं काय काम असतं बघा. याच्यामध्ये काय होतं की ज्या वेळेस तुमचा ऑइल गरम होतो, गरम झाल्यानंतर ऑइल काय होतं, एक्सपांड होतो, म्हणजे ऑइलचा एरिया वाढतो. पहिले तुमचं ऑइल समजा इथपर्यंत फुल भरलेलं होतं टँकमध्ये. मग आता जर का समजा ऑइल गरम होऊन वाढलं, तर गरम होऊन वाढल्यानंतर काय होतं, ते ऑइल कुठे जातं, कन्झर्वेटर टँकमध्ये जातं. म्हणजे गरम झालेलं ऑइल किंवा एक्सपांड झालेल्या ऑइलला जागा प्रोव्हाइड करण्यासाठी आपण याच्यामध्ये काय वापरत असतो, ही कन्झर्वेटर टँक वापरतो, ज्याला एक कन्झर्वेटर टँक म्हणतो. या टँकला आपण मेन टँक म्हणतो. मग त्यांनी कन्झर्वेटर टँक बद्दल विचारलं. मग बघा, पहिला ऑप्शन काय म्हणतं, प्रिव्हेंट द मॉइश्चर एंट्री पासून प्रिव्हेंट करण्यासाठी पण ब्रीदर वापरतो. काय असतो, ब्रीदर वापरत असतो. ब्रीदरचं काम असतं की जेही एअर, त्या मी इथं दाखवलं बघा, हा जो हा नाही का इथं ब्रीदर असतो, जीही एअर बघा ज्यावेळेस म्हणजे काय होणार, ऑइल थंड झाल्यानंतर खाली जाणार, आणि खाली गेल्यानंतर आतली एअर याच्यामध्ये जाणार, बाहेरची एअर आतमध्ये जाणार. तर ही एअर मध्ये मॉइश्चर नाही गेलं पाहिजे, हे लक्ष म्हणजे मॉइश्चर न जाऊ देण्याचं काम कोणत असतो, ब्रीदर करतो. ट्रान्सफर द हीट इन ऍटमॉस्फिअर, जी तयार झालेली हीट ही ऍटमॉस्फिअर मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी जर तुम्ही बघितलं असेल, असे नाही का रेडिएटर लावलेले असतात बघा, फिंक्स किंवा रेडिएटर म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मरच्या साईडला. याच्या काय या ट्यूबमध्ये काय राहतं, ऑइल राहतं, आणि त्याला हवा लागल्यामुळे ते थंड होते. मग त्या विंग्स किंवा रेडिएटरचं काम असतं काय करणं, ट्रान्सफर करणं हीट.
पण यांनी आपल्याला कन्झर्वेटिव्ह टँकचं विचारलं. अलाउ द रिलीज इंटरनल प्रेशर रिलीज करण्यासाठी का? नाही, इंटरनल प्रेशर रिलीज करण्यासाठी इथे काय एक्सप्लोजन वेंट अशी लावलेली असते प्रत्येक ट्रान्सफॉर्मरची. म्हणजे एक्सेस प्रेशर जर का झालं तर ती वेंट फुटून काय होणार, प्रेशर रिलीज होणार. म्हणजे हे पण नाही. बघा, अलाउ द एक्सपान्शन ऑफ ऑइल लेव्हल ड्यू टू द लोड व्हेरिएशन. म्हणजे लोड व्हेरिएशन वाढल्यामुळं किंवा लोड वाढल्यानंतर काय होतो, करंट वाढतो, आणि करंट वाढल्यामुळे काय होतं, ऑइल जास्त गरम होतं, आणि ऑइल जास्त गरम झालं की काय होणार, एक्सपांड होणार, आणि एक्सपांड होऊन ऑइल कशामध्ये जाणार, कन्झर्वेटर टँकमध्ये जाणार. आणि त्याच्यासाठीच आपण काय करत असतो, कन्झर्वेटर टँक वापरत असतो. म्हणजेच ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, विच लॉस ऑफ ट्रान्सफॉर्मर डिटरमाइंड बाय द शॉर्ट सर्किट टेस्ट. आता नाही का, शॉर्ट सर्किट टेस्ट काय असते, ओपन सर्किट टेस्ट काय असते. शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये आपण कोणती साईड शॉर्ट सर्किट करतो, ओपन सर्किट मध्ये कोणती ओपन ठेवतो, हे लक्षात ठेवण्यापेक्षा आता एक सध्या या क्वेश्चन पुरतं लक्षात ठेवा. जर तुमची दोन प्रकारच्या टेस्ट होते, एक असते शॉर्ट सर्किट टेस्ट आणि एक असते ओपन सर्किट टेस्ट. जर तुम्ही ओपन सर्किट टेस्ट वरती काय केलं, ओपन सर्किट टेस्ट घेतली, तर तिथे तुम्हाला आयरन कोर लॉस भेटतात. आयरन कोर लॉस म्हणजे ज्याला आपण कॉन्स्टंट लॉस पण म्हणतो. कोणते लॉस म्हणतो, कॉन्स्टंट लॉस. यालाच आपण नो लोड लॉस पण म्हणतो, नो लोड लॉस. मग एवढे म्हणजे हे सगळे एक नाव आहे बघ प्रत्येकाचे, हे सगळे एक, म्हणजे हा आयर्न कोर लॉस असो किंवा कॉन्स्टंट लॉस किंवा त्यालाच आपण नो लोड लॉस म्हणतो, हे सगळे आपण ओपन सर्किट टेस्ट मध्ये भेटतात. आता शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये लक्षात होतं की शॉर्ट सर्किट टेस्ट केल्यानंतर तुम्हाला फुल लोड लॉस भेटतात. काय म्हणतात त्याला, फुल लोड लॉस, किंवा त्यालाच आपण आय स्क्वेअर आर लॉस म्हणतो, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, आय स्क्वेअर आर किंवा कॉपर लॉस सुद्धा त्याला आपण म्हणतो. म्हणजे या प्रकारचा लॉस आपल्याला कशामध्ये भेटतो, शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये भेटत असतो. आणि त्यांनी काय विचारलं आपल्याला की कोणते, विच लॉस डिटरमाइंड बाय द शॉर्ट सर्किट टेस्ट. म्हणजे शॉर्ट सर्किट टेस्ट करून तुम्हाला कोणता लॉस भेटतो. ऑप्शन नंबर ए बघा, कॉपर लॉस. पहिल्याच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे की कॉपर लॉस तुम्हाला कशा याच्यावरून काय भेटत असतो, कॉपर लॉस भेटत असतो. विंडेज लॉस असेल, हिस्टेरिसिस, बघा विंडेज लॉस ट्रान्सफॉर्मर मध्ये सापडत नाही. ज्याही मशीन फिरतात ना त्या मशीन मध्ये विंडेज लॉस असतो. म्हणजे विंडेज लॉसचा तर प्रश्नच येत नाही. हिस्टेरिसिस आणि ईडी करंट लॉस या दोन्ही लॉसला मिळून काय म्हणत असतो आपण, आयरन कोर लॉस म्हणतो. म्हणजे हा जो लॉस आहे ना, हा कोणता लॉस आहे, नो लोडचा लॉस आहे. आणि हा लॉस कुठून डिटरमाइन होतो, आपला ओपन सर्किट टेस्ट मध्ये डिटरमाइन होत असतो. नंतरचा प्रश्न बघा, कॅल्क्युलेट द व्होल्टेज रेग्युलेशन पर्सेंटेज इन ट्रान्सफॉर्मर. आता जर तुम्हाला आठवत असेल की आपण सेकंड इयर मध्ये घेतलं होतं बहुतेक, की एक व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला असतो. नसेल तर मी सांगतो तुम्हाला. व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय असतं की व्होल्टेज ऍट नो लोड, नो लोडचं व्होल्टेज मायनस व्होल्टेज ऍट फुल लोड, व्होल्टेज ऍट नो लोड मायनस व्होल्टेज ऍट फुल लोड डिवाइड बाय व्होल्टेज ऍट फुल लोड, फुल लोडचं व्होल्टेज मल्टिप्लाय बाय 100. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही डिव्हाइसचं किंवा कोणत्याही मोटरचं व्होल्टेज रेग्युलेशन फाइंड करू शकता. मग आपल्याला काय विचार, त्यांनी बघा, त्यांनी काय सांगितलं, व्होल्टेज रेग्युलेशन फाइंड करायचं, पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन. काय सांगितलं, पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन. मग इफ द नो लोड व्होल्टेज इज किती, 240, म्हणजे व्होल्टेज ऍट नो लोड किती भेटलं आपल्याला, 240 भेटलं. लिहून घ्यायचं, 240 व्होल्ट भेटलं. नंतर काय सांगितलं की फुल लोड व्होल्टेज इज 220, व्होल्टेज ऍट फुल लोड किती भेटलं तुम्हाला, 220 भेटलं. मग याच फॉर्म्युला त्याच्या किमती टाकायच्या. आता बघा किमती टाकून सॉल्व्ह करून दाखवतो मी तुम्हाला. नो लोडचं व्होल्टेज किती आहे, 240. फुल लोडचं व्होल्टेज किती आहे, प्लस आहे, सॉरी, नो लोड व्होल्टेज मायनस 220 डिवाइड बाय 220. मग बघा मल्टिप्लाय बाय 100. मग आता बघा 240 मधून 220 गेले, उरले फक्त 20, डिवाइड बाय 220 मल्टिप्लाय बाय काय होणार, 100. आता बघा हा शून्य या शून्यासोबत कटला, म्हणजे 2/22 मल्टिप्लाय बाय 100. आता 2/22 म्हणजे बे एक बे म्हणजे बघा बे एक बे आणि 11 दुनी 22 असतं, म्हणजे 1/11 मल्टिप्लाय बाय 100. आणि जर तुम्ही हे सॉल्व्ह केलं की 100/11 म्हणजे 11×9 9 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर येणार. हा इथं आहे बघा 9.09, म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. 11×9 उरला बघा, एक उरला, मग पॉईंट देऊन परत एक 0 आणि परत एक 0, म्हणजे 11 पुन्हा 99 म्हणजे 19.09990909 असे रिपीट होत राहणार आहे. तुम्ही सॉल्व्ह करू शकता, हे चेक करून घ्यायचं. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं करणार आहे, अशा पद्धतीनं बरोबर उत्तर राहणार आहे. बघा हा फॉर्म्युला होता, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या की तुम्ही काय करणार, कॅल्क्युलेशन फाइंड करून तुम्ही उत्तर शोधू शकता. नंतरचा प्रश्न बघा, यानंतरचा प्रश्न काय म्हणतो की व्हॉट इज द पर्पज ऑफ द युझिंग लॅमिनेटेड कोर इन अ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर मध्ये लॅमिनेटेड कोर वापरण्यामागचं कारण काय. आता बघा ट्रान्सफॉर्मर मध्ये का दोन टाईपचे मेन लॉस असतात. मी तुम्हाला सांगितले, कॉन्स्टंट लॉस असतो आणि व्हेरिएबल लॉस असतो. जो लॉस लोडवरती डिपेंड करतो त्याला आपण कॉन्स्टंट लॉस म्हणतो. मग हाच कॉन्स्टंट लॉस कशामुळे होत असतो, जे आपण कोर बनवतो ना त्या कोरमुळे, म्हणजे किंवा जे मॅग्नेटिक सर्किटमुळे जो लॉस होतो त्याला आपण कॉन्स्टंट लॉस म्हणतो.
आणि आपण काय करतो, त्या कोअरला काय करतो, एक लॅमिनेटेड करतो. तर लॅमिनेटेड का करतो याच्या मागचं डायरेक्ट रिझन लक्षात आलं तुम्हाला, सेकंड इयरमध्ये याच्या जास्त डिटेलमध्ये अजून राहीलच. तर जे लॅमिनेशन आपण प्रोव्हाइड करतो, लॅमिनेशन प्रोव्हाइड करतो असतो आपण ईडी करंट लॉसला कमी करण्यासाठी. कशासाठी? ईडी करंट लॉसला. आणि जो हिस्टेरिसिस लॉस असतो या लॉसला कमी करण्यासाठी आपण हाय परमिएबिलिटी वाला मटेरियल वापरतो. काय वापरतो? हाय परमिएबिलिटी वाला मटेरियल, किंवा ज्याला आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणतो. कोणतं म्हणतो? फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणतो. हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आपण कशासाठी वापरत असतो? तर हिस्टेरिसिस लॉसला कमी करण्यासाठी. आणि जे लॅमिनेटेड कोअर वापरतो, या लॅमिनेटेड कोअर वापरत असतो आपण ईडी करंट लॉसला कमी करण्यासाठी. म्हणजेच ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं करणार आहे बरोबर उत्तर राहणार आहे. आता मेकॅनिकल लॉसला कमी करण्यासाठी, कारण ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस, त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये मेकॅनिकल लॉस होत नाही. म्हणजे सी वाला तो विषय नाही. आणि रिड्यूस कॉपर लॉस, तर कॉपर लॉस हा डिपेंड कशावरती करतो? करंट किंवा लोडवरती डिपेंड करतो. त्याच्यामुळे त्याला कमी करण्यासाठी आपण जास्त मेजर हे काही करू शकत नाही. क्वेश्चन नंबर 7 बघा, व्हॉट इज द कुलिंग मेथड ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मरची नाही का कुलिंग मेथड असते. आता कुलिंग मेथड म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मर ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं हीट I2R लॉस असतो, मग त्याच्यामुळे हीट प्रोड्यूस होते. मग ती प्रोड्यूस झालेली हीट, तयार झालेली हीट काय होतं? डेसिपेट करावं लागेल, म्हणजे त्याच्यात थंड करावं लागेल ट्रान्सफॉर्मरला. तर मग त्याच्यासाठी नाही का, जर तुम्ही बघितलं हा ट्रान्सफॉर्मरची बघा ही कोर ठेवलेली आहे, आणि इथं जर तुम्हाला हे असं नाही का, हे सगळं ऑइल दिसून राहिलं. काय दिसून राहिलं? एक तर ऑइल, म्हणजे याच्यामध्ये ऑइल वापरलेलं आहे. मग आता ऑइल वापरलेलं आहे, पण आता बघा इथं ऑइल 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 चार ऑप्शन मध्ये. मग आता याच्यात जर तुम्ही बघितलं ना, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा, रेडिएटर किंवा विंग्स द्या. रेडिएटर किंवा विंग्स म्हणजे याच्यामध्ये काय होतं? याच्यामध्ये ऑइल येतं, मग इथं ऑइल आलेलं ऑइल का होतं? याला हवा लागते, थंड होतं. तुम्ही ट्रान्सफॉर्मर बघा, तुम्ही जर का घरी गेले, जाता जाता तुम्हाला कुठे ट्रान्सफॉर्मर दिसला, तर ट्रान्सफॉर्मरच्या साईडला पंखासारखं किंवा रेडिएटर ट्यूब असतात. मग या ट्यूबचं काय काम असतं की तो ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल गरम होणार त्या ऑइलला थंड करायचं. मग याच्यामध्ये बघा, याच्यात जर का समजा तुम्ही बघितलं असेल, इथं कुठं फॅन लावलेला आहे का रे? जरी बघा, आता इथं नॅचरल एअर इथं लागणार ना. मग आपण याला काय म्हणू की एअर ऑइल नॅचरल, ऑइल नॅचरल आणि एअर नॅचरल, कारण याला आपण कुठे फॅन वगैरे लावलेला नाही. जर समजा आपल्याला जास्त कुलिंग आपण काय करतो? इथं फॅन लावतो. तुम्ही न्यूज ऐकली असेल काही महावितरणवाल्यांनी काय केलेलं आहे, उन्हाळ्यामध्ये कूलर लावले होते त्या याच्याला ट्रान्सफॉर्मरला थंड करण्यासाठी. मग त्याला काय म्हणतात आपण? ऑइल नॅचरल एअर फोर्स, कारण त्याला आपण एअरचा काय केला? स्प्रे केला, किंवा आपण काय एअर एक्सटर्नल नॅचरल एअर न देता त्याला काय केलं? आपण एखाद्या फॅनच्या मदतीने एअर दिली, आपण एअर फोर्स असं म्हणत असतो. मग बघा, ऑइल नॅचरल कुलिंग, याच्यामध्ये फक्त कोणती कुलिंग दिसेल? ऑइल नॅचरल. मग आता बाकीचे ऑप्शन असतो ऑइल नॅचरल एअर फोर्स. एअर फोर्स केव्हा आपण म्हणून? ज्यावेळेस इथं कुठेतरी फॅन लावलेला असता. म्हणजे ऑप्शन नंबर बी सुद्धा कटलं. ऑइल फोर्स, एअर फोर्स. आता बघा, एअर फोर्स म्हणजे एअर फोर्समुळे तर ऑप्शन हे नाहीच आहे, पण ऑइल फोर्स म्हणजे काय असतं की या ऑइलला सुद्धा काय करण्यासाठी, म्हणजे ऑइलला सर्क्युलेट करण्यासाठी हे नॅचरली होऊन राहिलं. जर का तुम्ही इथे एखाद्या मोटरनं ऑइलला सर्क्युलेट केलं असतं आपण याच्यामध्ये, त्याला आपण ऑइल काय म्हणलं असतं? ऑइल फोर्स म्हटलं असतं. म्हणजे हे पण नाही. ऑइल नॅचरल वॉटर फोर्स कुलिंग. वॉटर फोर्स कुलिंग म्हणजे डायरेक्ट काय करणं? त्या ट्रान्सफॉर्मरवरती पाणी टाकणं. तर ही पण याच्यामध्ये नाहीये. म्हणजे ही कोणती मेथड आहे? ऑइल नॅचरल कुलिंग मेथड आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं करणार आहे बरोबर उत्तर राहणार आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा, व्हॉट इज द कंडिशन फॉर ऑब्टेनिंग द मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. लक्षात राहू द्या की ट्रान्सफॉर्मरची मॅक्झिमम इफिशियन्सी कशी पाहिजे? मॅक्झिमम पाहिजे. त्यासाठी एक कंडिशन असते की जोही तुमचा कॉपर आयरन लॉस असतो तो असला पाहिजे कॉपर लॉसच्या इक्वल. कोणता लॉस सांगितला मी? आयरन लॉस कशाच्या इक्वल पाहिजे? कॉपर लॉसच्या. किंवा याला आपण म्हणतो व्हेरिएबल लॉस. व्हेरिएबल लॉस इज इक्वल टू पाहिजे कॉन्स्टंट लॉस. कॉन्स्टंट लॉस म्हणजेच व्हेरिएबल लॉस हा कोणाच्या इक्वल पाहिजे? कॉन्स्टंट लॉसच्या इक्वल पाहिजे. मग या पद्धतीने जर बघायला गेलं, ही मॅक्झिमम इफिशियन्सीची कंडिशन आहे. मग काय बघा, कॉपर लॉस ग्रेटर दॅन नसतो, कॉपर लॉस लेस दॅन पण नसतो. कॉपर लॉस इज इक्वल टू आयरन लॉस, म्हणजे ऑप्शन नंबर सी करणार. कॉपर लॉस इज इक्वल टू ईडी करंट लॉस. ईडी करंट लॉसचा नसतो, सगळ्याच्या सगळा ईडी करंट लॉस असतो, हिस्टेरिसिस लॉस असतो. जो ही कॉन्स्टंट लॉस मध्ये दोन्ही पाहिजे. म्हणजेच ऑप्शन नंबर सी बघा, कॉपर लॉस इज इक्वल टू आयरन लॉसेस. कॉपर लॉस हा कशाच्या इक्वल पाहिजे? आयरन लॉसच्या इक्वल पाहिजे. तरच तुमची कोणती कंडिशन राहते? मॅक्झिमम इफिशियन्सी ऑकर होऊ शकते. नंतरचा प्रश्न बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ टॉप ऑफ फ्लोट स्विच इन बखोल्स रिले इन अ ट्रान्सफॉर्मर. टॉप ऑफ फ्लोट स्विच चा बखोल्स रिलेमध्ये बखोल्स रिले असतो. ट्रान्सफॉर्मरचे मी तुम्हाला सांगितलं, ही मेन टँक असते. मेन टँकच्या वरती एक कन्झर्वेटर टँक लावतो, आणि या दोन्हीच्या मध्ये आपण काय करत असतो? बखोल्स रिले आपण इथं वापरतो. मग या बखोल्स रिले जर तुम्ही बघितला ना, तर या बखोल्स रिलेमध्ये असा बखोल्स रिले असतो, इथं लावतात ना, ज्यावेळेस याच्यात नाही काय, इथं एक टॉप फ्लोट स्विच असतं, इथं एक बॉटम फ्लोट स्विच असतं. तर या टॉप फ्लोट स्विचचं काय काम असतं बघा? बखोल्स रिलेचं काम काय आहे की ट्रान्सफॉर्मरवर जर काही फॉल्ट झाला, तो सुरुवातीला काय करतो? सिग्नल म्हणजे अलार्म जनरेट करतो आणि बजर वाजवणार. जर तो त्याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही किंवा अजून फॉल्ट जर का जास्त वाढला, तो काय करणार? बजरचं इंटेन्सिटी वाढणार. सोबत जर का त्याला वाटलं की आता कोणी ऑफ केलं नाही किंवा फॉल्ट कंडिशन दुरुस्त झाली नाही, तर तो काय करतो? ट्रान्सफॉर्मरला त्या सर्किटपासून काय करतो? ट्रिप करून टाकतो. म्हणून आपण काय, म्हणजे तो बखोल्स रिले प्रोटेक्शनसाठी वापरतो. मग त्यांनी त्या जो टॉप फ्लोट स्विच असतो याचं काय काम असतं माहिती आहे का? जर समजा तुमचा ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाला,
मग ओव्हरलोड कंडिशन मध्ये तो काय करणार, बजर वाजवणार, आणि तो बजर वाजवण्यासाठीच आपण त्याचे टॉप फ्लोटवाला स्विच असतं ते टॉप फ्लोटवाला स्विच वापरतो. ऍक्टिव्हेट द मॉइश्चर प्रेशर नाही, ऍक्टिव्हेट ऍट ओव्हरलोडिंग कंडिशन, बरोबर, ऍक्टिव्हेशन ऍट ओव्हरलोडिंग कंडिशन म्हणजे बघा ऑप्शन नंबर बी च्या प्रश्नाचं करणार की ओव्हरलोडिंग कंडिशन मध्ये काय करायसाठी, ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण काय करत असतो, बकोल्स कंडिशन मधलं टॉप फ्लोट स्विच वापरतो. ऍक्टिव्हेट ओपन सर्किट कंडिशन किंवा ऍक्टिव्हेट हाय टेम्परेचर कंडिशनसाठी नाही, बकोल्स रिले किंवा जो फ्लोट स्विच असतो टॉप फ्लोट स्विच हे आपण काय करतो, जे ओव्हरलोडची कंडिशन आहे ओव्हरलोडची कंडिशन दाखवण्यासाठी वापरतो. नंतरचा प्रश्न बघा, व्हाय द कोअर ऑफ अ करंट ट्रान्सफॉर्मर हॅव्हिंग अ लो रिएक्टन्स अँड लो कोअर लॉसेस. आता काय होतं की जी कोअर, मी तुम्हाला सांगितलं कोअर म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये नाही का कोअर असते, म्हणजे ही जी हा जर याची बॉडी म्हटलं तर याच्या आतमध्ये कशी कोअर असते ना, मग ह्या कोअरचं त्यांनी सांगितलं की सीटी मध्ये, कशासाठी, सीटी कशासाठी असतो, एक सीटी असतो आणि एक असतो पीटी. तुम्हाला सांगतात सीटी आणि पीटी, तर सीटी काय असतं माहिती का, करंट ट्रान्सफॉर्मर जेव्हा बघा आता नॉर्मली काय आपल्याकडे अॅमीटर 10 अँपिअर पर्यंत मोजतो, 20 अँपिअर पर्यंत मोजतो, किंवा धरून चला 50 अँपिअर पर्यंत मोजल. पण आपल्याकडे जो ट्रान्सफॉर्मर असतात किंवा जे आपले मोठमोठे सबस्टेशन असतात, या सबस्टेशनमध्ये हजारो अँपिअरचा करंट येतो. मग या हजारो अँपिअरचा करंट बघा, करंट एवढा येतं, हिट किती असेल, म्हणजे एवढे सगळे करायसाठी नाही एखादा मीटर नसतो कोणता प्रॉपर. मग त्या कसा मोजायचा, तर आपण काय करत असतो माहिती का, त्यासाठी नाही का हाय अमाऊंट ऑफ करंट मोजण्यासाठी सीटी आणि हाय अमाऊंट ऑफ व्होल्टेज मोजण्यासाठी पीटी असे दोन डिव्हाइस वापरतो. मग त्यातला त्यात जो सिटी आहे ना, करंट ट्रान्सफॉर, त्यांनी लो रिएक्टन्स आणि लो कोर लॉस का ठेवतो, कारण आपल्याला जे रिडिंग भेटली पाहिजे ती अॅक्युरेट भेटली पाहिजे, कारण आपण मोजण्यासाठीच वापरून राहिलेला, म्हणून आपण काय करतो, याचं लो रिएक्टन्स आणि लो लॉसेस वाला सिटी कोर तिथं वापरतो. टू मिनिमाइज द बर्डन मिनिमाइज करण्यासाठी नाही, बघा इथं कुठं असेल, टू मिनिमाइज द एरर, हा ऑप्शन नंबर डी बघा, टू मिनिमाइज द एरर इन अ रिडिंग, म्हणजे जो रिडिंग मध्ये एरर येणार आहे तो कमी करण्यासाठी आपण काय वापरणार, ते कोर तशी वापरणार. आणि जो पीटी असतो ना, या पीटी मध्ये रिडिंग कमी करण्यासाठी आपण काय करतो, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल किंवा ज्याची परमेबिलिटी खूप चांगली आहे तसं मटेरियल आपण वापरत असतो. सध्या विचारलं आपल्याला सिटीचं विचारलं म्हणून काय, मिनिमाइज द एरर इन अ रिडिंग, ऑप्शन नंबर डी बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा, हाऊ द एरर इन अ रिडिंग ऑफ, बघा याच्यानंतरचाच प्रश्न आहे की रिडिंग इन अ पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर कॅन बी रिड्यूस, म्हणजे जो तुम्ही पीटी वापरा, बघा मी तुम्हाला आता दोन डिव्हाइस सांगितले, त्यापैकी जो पीटी होता ज्याला आपण पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणतो आणि याला हाय अमाऊंट ऑफ व्होल्टेज मेजर करण्यासाठी वापरतो, याच्यामधली रिडिंग कशी मिनिमाइज करणार हे त्यांनी विचारलं. बघा युझिंग लॅमिनेटेड कोर वापरली, तर मी तुम्हाला सांगितलं लॅमिनेटेड कोर कशासाठी वापरतो आपण, ईडी करंट लॉसला कमी करण्यासाठी वापरतो. प्रोव्हाइड द लॉंग मॅग्नेटिक पाथ प्रोव्हाइड, लंबा मॅग्नेटिक पाथ प्रोव्हाइड केला तर लॉसेस जास्त होणार, म्हणजे हे पण उत्तर नाहीये. नंतर बघा, युझिंग हाय फ्लक्स डेन्सिटी मटेरियल जास्त वापरून नाही, आपण काय करत असतो, प्रोव्हाइड द गुड क्वालिटी ऑफ कोअर मटेरियल, असं मटेरियल वापरणार की जे चांगल्या क्वालिटीचं कोअरचं मटेरियल आहे. जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं कोअरचं मटेरियल वापरलं तर ऑटोमॅटिकली तुमचं जो पीटी येणार आहे किंवा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर येणार आहे, त्या पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरची जे रिडिंग मधले जे एरर असतात ना, ते काय होणार, कमी होणार. नंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 12, व्हाय द लोड इज डिस्कनेक्टेड बिफोर द ऑफ लोड टॅप चेंजिंग ऑपरेशन. आता हे एवढा प्रश्न वाचला, मी तुम्हाला सांगतो प्रश्नाचा अर्थ काय, की नाही का ट्रान्सफॉर्मर असतो, या ट्रान्सफॉर्मर नाही का अशा नंबर ऑफ टॅपिंग केलेले असतात. टॅपिंग केल्याचं म्हणजे नाही का, मी तुम्हाला जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं बेसिक माहिती असेल तर बघा इथं अशा नंबर ऑफ टॅपिंग असतात. जर बघा तुम्ही पहिल्या याला जर तुमचा पॉईंट कनेक्ट असला, कमी व्होल्टेज भेटणार, दुसऱ्याला तुमचा पॉईंट कनेक्ट आहे म्हणजे व्होल्टेज जास्त भेटणार, तिसऱ्याला कनेक्ट आहे म्हणजे व्होल्टेज जास्त भेटणार, आणि चौथ्याला पॉईंट जर का चौथ्याला तुमचं जर का ऑन ओएलटीसी असतो टॅप चेंजर, तर मग ते जर का पॉईंट कनेक्ट असेल तर व्होल्टेज सर्वात जास्त भेटणार तुम्हाला. मग आपण काय करतो की आपल्याला कंडिशन म्हणजे व्होल्टेज कमी, आता व्होल्टेज कसं पाहिजे आपल्याला, सध्या जर का कमी व्होल्टेजची डिमांड असेल तर काय करणार आपण, कमी व्होल्टेजवरती सेट करून ठेवणार. मग याच्यासाठी आपण काय करतो, टॅप चेंजर वापरतो. मग टॅप चेंजर मध्ये दोन टाईप असतात, एक असतो ओएलटीसी आणि एक असतो ओएफटीसी, ऑन लोड टॅप चेंजर, आणि एक असतो ऑफ लोड टॅप चेंजर. मग आता यांनी कशाबद्दल विचारलं, ऑफ लोड टॅप चेंजर बद्दल विचारलं. मग त्यांनी काय म्हटलं, ऑफ लोड टॅप चेंजर करताना आपण लोडला डिस्कनेक्ट का करतो. आता बघा, ज्यावेळेस आपण टॅप चेंजिंग ऑफलोड मध्ये करतो ना, त्यावेळेस काय करतो, तो जो लोड आहे त्याला डिस्कनेक्ट करावं लागतं आणि नंतर आपल्याला काय करावं लागतं, टॅपिंग वाढवावं लागतं किंवा कमी करावं लागतं. पण ओएलटीसी असेल, जर ऑनलोड टॅप चेंजर असेल तर लोडला डिस्कनेक्ट करण्याचं काम नाही. मग ऑफलोड टॅप चेंजर मध्ये आपण लोडला डिस्कनेक्ट का करतो. जर तुम्ही बघा पहिल्या पॉईंटून जर का दुसऱ्या पॉईंटवरती तुम्हाला काय करायचं असेल, पॉईंट न्यायचा असेल, आपल्या घरामध्ये बटन असतं बघा, आपण बटन दाबल्यावर कसं स्पार्किंग होते, तशी स्पार्किंग काय होणार इथं या टॅप चेंजिंग करताना होते. मग या स्पार्किंगमुळे हेवी स्पार्किंग जर का झाली तर हेवी स्पार्किंगमुळे आग लागू शकते, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून आपण काय करत असतो, ओएलटीसी किंवा ऑफलोड टॅप चेंजिंग मध्ये चेंज करताना आपण काय करतो, लोडला काय करत असतो, डिस्कनेक्ट करत असतो. मग आता डिस्कनेक्ट द टॅपिंग फ्रॉम द न्यूट्रल पॉईंट नाही. मग बघा, टू डिस्कनेक्ट द मुव्हिंग कॉन्टॅक्ट ऑफ द डायव्हर्टर, त्याच्यासाठी पण नाही करत. टू अवॉइड द हेवी स्पार्किंग ऍट द कॉन्टॅक्ट पॉईंट, म्हणजे जी कॉन्टॅक्ट पॉईंट असतात त्या कॉन्टॅक्ट पॉईंटवरची जी स्पार्किंग आहे त्या स्पार्किंगला कमी करण्यासाठी किंवा त्या स्पार्किंगला काय म्हणतो, जी हेवी स्पार्किंग होणार आहे ती होऊ नये, म्हणून आपण काय करत असतो, ऑफलोड टॅप चेंजर मध्ये लोडला डिस्कनेक्ट करत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट इन अ पॉवर ट्रान्सफॉर्मर.
आता या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरल्या जाणाऱ्या या पार्टचं नाव काय आहे? तर मी तुम्हाला सांगितलं बघा, हा जो पार्ट आहे ना, बघा इथे या दोन साईडला रस्ता आहे, इथे दोन स्विच तुम्हाला दिसून राहिले आणि या पार्टचं लक्षात राहू द्या सरळ सरळ, हा कोणता आहे? बकहोल्स रिले. बकहोल्स काय? रिले. म्हणजे ऑप्शन नंबर काय बघा? बकहोल्स रिले. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. ते डायरेक्ट लक्षात ठेवण्यासारखंच आहे. नंतरचा प्रश्न बघा, विच कंडिशन इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल फॉर द पॅरलल ऑपरेशन ऑफ द टू ट्रान्सफॉर्मर. आता तुम्ही इथून पुढे नाही का सेकंड इयरमध्ये नाही का जास्त इलेक्ट्रिकल मशीन शिकणार आहे, तर ज्यावेळेस जनरेटर असेल किंवा ट्रान्सफॉर्मर असेल, कोणाची जर का पॅरलल ऑपरेशन करणं म्हणजे काय, की समजा एक ट्रान्सफॉर्मर इथं आहे आणि दुसरा ट्रान्सफॉर्मर त्याला पॅरलली कनेक्ट करून ठेवायचं आहे. मग हे कशासाठी करावं लागतं, का करावं लागतं, याच्या कंडिशन काय मिळून एखाद्या नंतर सांगेल. पण जर तुम्हाला पॅरलल ऑपरेशन करायचं आहे ना, तर या ट्रान्सफॉर्मरचा पहिली गोष्ट नाही का, जी तुमची व्होल्टेज रेटिंग सोबत सोबत दुसरं काय की दुसरं त्याची की जी पॉवर रेटिंग असणार आहे ते, त्याचा जो इम्पिडन्स असणार आहे तो इम्पिडन्स, आणि त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जो तुमचा फेज सिक्वेन्स तुम्ही कनेक्ट करणार आहे, फेज सिक्वेन्स, कारण 3 फेज ट्रान्सफॉर्मर असेल तर RYB बरोबर, आणि याचाही RYB या फेज सिक्वेन्स काय पाहिजे असतो, सेम पाहिजे असतो. यांनी काय विचारलं की इसेन्शियल कंडिशन फॉर पॅरलल ऑपरेशन म्हणजे खूप गरजेची कंडिशन आहे. तुम्ही तुम्हाला आता सांगितलं न्यू काय नेचर ऑफ लोडवरती डिपेंड करत नाही, टाईप ऑफ कुलिंग. मला सांगा कुलिंगच्या टाईपवरती नाही का पॅरलल ऑपरेशन डिपेंड करत नाही. तुम्ही एका ट्रान्सफॉर्मरला ऑइल कूल करा, एका ट्रान्सफॉर्मरला ऑइल कूल, एअर नॅचरल करा, काही करा, त्याच्यामुळे पॅरलल ऑपरेशनचा एवढा काही इम्पॅक्ट होत नाही त्याच्यावरती. फेज सिक्वेन्स मस्ट बी सेम, म्हणजे बघा ऑप्शन नंबर सी काय की तुमचा जो फेज सिक्वेन्स तुम्ही वापरणार या दोन्ही ट्रान्सफॉर्मरचा, या दोन्ही ट्रान्सफॉर्मरचा फेज सिक्वेन्स कसला असला पाहिजे, तुमचा सारखा असला पाहिजे. नंतरचा प्रश्न बघा, विच कन्स्ट्रक्शन टेक्निक इज यूज टू रिड्यूस द कॉपर लॉस इन अ लार्ज ट्रान्सफॉर्मर. लार्ज ट्रान्सफॉर्मर मध्ये कॉपर लॉस रिड्यूस करण्यासाठी आपण कोणती टेक्निक वापरतो? आता मी तुम्हाला सांगितलं बघा, जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये एक अशी कोर असते, समजा एक कोरची मी काय काढलं, डायग्राम काढली, अशी कोर असते, याच्यावरती काय करतो आपण इथं, अशा याच्यावरती काय करतो, अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वाइंडिंग ठेवतो. मग त्यांचं म्हणणं काय आहे की हिथं झाली प्रायमरी रेटिंग, किंवा आपण काय करतो कधी कधी आता याच्यावरती काय करावं लागतं, आपल्याला अशी वाइंडिंग ठेवावं लागते या कोरला गुंडाळून, किंवा जे लिंब असतात ना लिंबला वगैरे गुंडाळून. तर मग त्यांचं म्हणणं काय की अशी कोणती टेक्निक वापरतो की ज्या टेक्निकमुळे काय होणार, कॉपर लॉस कमी होणार. आता काय करतो बघा, ही झाली आपली नॉर्मल कोर, ही काय झाली आपली, ही झाली आपली नॉर्मल कोर. आपण काय करतो इथं स्टेप्ड कोर, कॉर्नरला अशी स्टेप कोर वापरतो. ही अशी स्टेप कोर म्हणजे नाही का, तुम्हाला समजलं हे कॉर्नर काय करणार, आपण कट करणार आणि कॉर्नर डायरेक्ट एजीने ठेवता काय करणार, असे असे स्टेप स्टेप बनवणार, याला आपण काय म्हणतो, स्टेप्ड कोर म्हणतो. मग या स्टेप कोर वापरण्यामागचं कारण सांगतो मी तुला. बघा, जर नॉर्मली तुमची कोर अशी होती कंप्लीट, तर ज्या वेळेस तुम्ही कॉपर वापरणार, कॉपरचा वायर गुंडाळणार, बघा इथून असा कॉपरचा वायर जाणार असा, आणि असा घेरा लंबा होणार, आणि इथं बघा हे गॅपही सुटणार आणि कॉपर काय जास्त लागणार. पण ज्यावेळेस तुम्ही स्टेप कोर वापरणार, बघा हा काय होणार, स्टेप कोर वापरल्यामुळे नाही का कॉपर तुम्हाला तिथं कमी लागणार, आणि कॉपर कमी लागलं म्हणजे कॉपर लॉस कमी झाला. त्यांनी तेच विचारलं की कॉपर लॉसला कमी करण्यासाठी आपण कोणती मेथड वापरतो, तर युजिंग द लॅमिनेटेड कोर. लॅमिनेटेड कोर कशासाठी वापरतो आपण, ईडी करंट लॉसला कमी करण्यासाठी. बाय रिड्युसिंग द कोर थिकनेस, कोरचा थिकनेस वापरला तर उलट मॅग्नेटिक फ्लक्स काय होणार, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी कमी होणार, याच्यामुळे काय होणार, लॉसेस जास्त होणार. बाय युजिंग द ग्रेन ओरिएंटेड कोर, ग्रेन ओरिएंटेड कोर आपण वापरत असतो हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी. मग त्याच्यानंतर पहा युजिंग द स्टेप्ड कोर, मी तुम्हाला सांगितलं या स्टेप अशा स्टेप वाली कोर वापरणार, आणि याच्यामुळे काय होणार, कॉपर लॉस कमी होणार. आणि हीच मेथड, हीच कन्स्ट्रक्शन टेक्निक आपण वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट ऑफ, म्हणजे जो ट्रान्सफॉर्मर आहे या ट्रान्सफॉर्मरचा काय नाव विचारलं त्यांनी. मग याचं नाव काय आहे, तर बघा पहिले महत्वाचं आहे, बघा व्हॉट इज द नेम ऑफ ट्रान्सफॉर्मर, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं नाव काय आहे. तर बघा हा जर ट्रान्सफॉर्मर दिसला इथं रिंग वाले आहेत, मग तुम्ही काय करणार, मॅक्झिमम रिंग कोर ट्रान्सफॉर्मर वापरणार. पण याच्यामध्ये नाही का हा जो ट्रान्सफॉर्मर असतो ना, हा एअर कोर ट्रान्सफॉर्मर असतो. कोणता ट्रान्सफॉर्मर म्हणजे त्याला एअर कोरवाला ट्रान्सफॉर्मर म्हणतात, आणि हा डायरेक्ट पाठ करण्यासारखा प्रश्न आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर डायरेक्ट लक्षात राहील, ऑप्शन नंबर 1 आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 17 बघा, व्हॉट इज अ ट्रान्सफॉर्मर यूज टू मेजर द हाय व्होल्टेज इन्स्टॉलेशन. म्हणजे हाय व्होल्टेज इन्स्टॉलेशनसाठी जे तुम्ही ट्रान्सफॉर्मर वापरता ना, तो ट्रान्सफॉर्मर कोणता वापरता त्यांनी विचारलं. मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बघा, एक असतो सीटी, एक असतो पीटी. सीटी वापरतो आपण हाय करंट मेजर करण्यासाठी, हाय करंट मेजर करण्यासाठी, आणि हाय व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण काय वापरणार आहे, हाय अमाऊंट ऑफ व्होल्टेजला मेजर करण्यासाठी आपण पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर वापरणार, त्याला आपण व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर किंवा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर किंवा पीटी असं म्हणतो. मग मेजर टू हाय व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण कोणतं वापरणार, कॉन्स्टंट व्होल्टेज नाही, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, ज्याला आपण ऑप्शन नंबर सी करणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. जर इथं करंट बद्दल विचारलं असतं तर करंटचं उत्तर काय असतं, आपलं सिटी आलं असतं. बघा, अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर बद्दलचे टोटल 17 प्रश्न डिस्कस केले. अजून एक 17 ते 18 प्रश्न सेकंड पार्टमध्ये डिस्कस करणार आहे, आणि या सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला फायनल सीबीटी एक्झाममध्ये जसेच्या तसे बघायला मिळतात. त्यामुळं आता एक्झामचे एक तर शेवटचे दिवस आहे, त्यामुळे हे सगळेच्या सगळे प्रश्न एकदा व्यवस्थित करा,
भरपूर वेळा याच्यावरती काय करा, तुम्ही रिव्हिजन करत राहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जेही मित्र तुमचे फर्स्ट इयरची तयारी करत आहेत, सीबीटी एक्झामची, त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.